निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। चंद्रे चंद्रे काय ग अशी रडत का बसली? काय सांगू तुला, माझ्या हातून लय मोठी चूक झाली बघ. काय झालं? म्हणजे समजे तर गेले होते ना बघ, आणि मी आज झोपायला गेले तेव्हा तर कोणी नव्हतं इथं. गोरक्षनाथ आले होते. काय? आणि कधी? काल रातच्याला. आणि समजा गाव सोडून ते इथं तुझ्याकडे आले कशासाठी? अगं त्यासनी विस्तव पाहिजे होता. चंद्रे अगं किती नशीबवान आहेस तू. म्हणजे समजा गाव सोडून ते इथं तुझ्याकडे विस्तव मागायला आले. नाही ग, माझ्यासारखी पापी मी आज आहे. म्हणजे बोलता बोलता मी त्यासनी विस्तवाच्या बदल्यात त्यांचा डोळा मागितला. मग त्यांनी दिला मी काढून. अरे माझा कर्मा. अगं चंद्रे, ते कसलं विचित्र वागणं तुझं. हा नाही चंद्रे, या वेळेला तुझ्याकडनं लय मोठं पाप घडलंय बघ. काय करू म्या, मला काहीच समजेना. जीव देऊ का कुठे जाऊ? नाही नाही, हे चंद्रे आता तू शांत व्हा. काल समध्या गावात काय झालं होतं? काय एक इस्तव बी कुणाकडे नव्हता आणि त्या चंद्रिकेच्या घरात उजेड दिसत होता. गोरक्षनाथ गावात आले आणि ह्याला त्याला इस्तवासाठी विचारत होते, पण कुणाकडे इस्तव मिळाला नाही. मग मी बी घरात गेलो. रातच्याला मी बघितलं तर ते कमंडलूतून इस्तव घेऊन चालले होते आणि डोक्याला असं काही फडकं बांधलं होतं. अरे आपल्या गावात देव आलाय आणि आपल्याला समजत नाही. हा नक्की काय हाय ते आपण हुडकलं पाहिजे. हा अहो आप्पा, आप्पा ऐकलं मी तुमचं समज. अहो त्या चंद्रिकाबाईने इस्तो दिला गोरक्षनाथासनी. ए काय बोलतो तू? हा त्या जीवाला काय हाड आहे का? अहो आता त्यांना इस्तो पाहिजे होता का नाही? पाहिजे होता का नाही? आणि तो इस्तो कोणाकडे होता? चंद्रिकाबाईकडे. त्या चंद्रिकाबाईने इस्तो दिलाय असं माझ्या कानावर आलंय. आता पुढं नक्की काय झालं ते मला काय ठाव नाही. आणि त्यांच्या डोक्याला फडकं कसलं बांधलं होतं रे? ते मला काय विचारू नका. म्हणजे तुला ठाऊक आहे ना वा? हा मी काय म्हणलंय, मला बाकीचं काही विचारू नका. घे बरं आण. हे आण बिन मला काय घ्यायला लावू नका बघा. ते बघा गोरक्षनाथ आले, त्यासनीच विचारू. रुद्रतेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य जती शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती. परम शिष्य विचल गुरु भक्ती किमया दार तू धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरखगती. शुभम भवत शुभम भवत शुभम भवत. शुभम भवत शुभम भवत शुभम भवत. गुरुदेवा, तुमची माफी मागायची आहे. कशाबद्दल? काल आमच्या गावातनं कुणाकडूनही तुम्हाला इस्तव नाही मिळाला. हो, पण तो नंतर मला मिळाला.
कुणाकडनं? त्या चंद्रिकाकडनं? हो. पर म्या एक विचारू का? विचारा. म्या जाताना घरातनं बघितलं का तुम्ही डोक्यावरून डोळ्याला असं एक फडकं बांधलं होतं. होय. का बांधलं होतं फडकं? चंद्रिकाबाईंनी विस्तवाच्या बदल्यात मला माझा डोळा मागितला होता. आणि मी त्यांना दिला. डोळा दिला, पर आता तर डोळा हाय. गुरुदेवांची कृपा आहे, डोळा पुन्हा आला. त्या चंद्रिकाबाईला आता गावाला जाऊ देत नाही. ए चला रे समजे. चला 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 चला. शांत रहा. मी त्यांना भेटायला जाणार आहे. तुम्ही त्यांना काहीही इजा करू नका. चंद्रे, अगं ये चंद्रे, उठ. आवरायला घे, जायचं ना नातांकडं. वय वय, कधी डोळा लागला काही कळलंच नाही बघ. आग बाई, रातभर जागी होतीस ना, डोळ्याला डोळा नाही तुझ्या. काय बी करून मला जायचंय बघ. कधी एकदा त्यांना भेटते आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवते असं झालंय मला. मग आवरायला घे बघू पटकन. चल चल. ए गोपाळा, तुझी लय ओळख आहे. आज जाऊन बघ चंद्रिका आहे का. मला तर इथे यायचंच नव्हतं. अहो मी मगाशी जाऊन आलो, कोणी नाही वर. ए असं आहे बघा. अरे देवाचा एवढा पान उतारा केला आणि स्वतः पळून गेली का काय? आहा, अशी पळून जायची नाही चंद्रिकाबाई. थांबा. सगळ्यांनी आपापलं काम करा. मी आश्रमात जातो. चंद्रे, अगं त्या नाथांचा आश्रम ह्या अंगाला आहे का ह्या अंगाला तेच समजना बघ. एक काम कर, तू इकडे जा, मी तिकडे बघते. वय निघते म्या. हो, तुम्ही तर हाताने डोळा काढून दिला होता. काय झालं त्याचं? यो डोळा गुरुकृपेनं पुन्हा पूर्ववत झालं. मला माफी मागायची होती. माई, त्याची आवश्यकता नाही. तुम्ही का माफी मागता आहात? तुम्हाला विस्तवाच्या बदल्यात डोळा हवा होता ना. नाही हो, मी तर असंच बोलून गेले होते. मला तर वाटलं बी नव्हतं तुम्ही खरंच डोळा काढून द्याल. नाथांचा शब्द आहे तो, खोटा होत नाही. माझ्यासाठी तो विस्तव अत्यंत महत्वाचा होता, कारण त्यातून यज्ञ होणार होता.
काय प्रायश्चित्त घेऊ म्या? परमेश्वराचं नामस्मरण करा. यापेक्षा दुसरं प्रायश्चित्त काय असू शकतं? मुळात प्रायश्चित्त घेण्याची काहीही आवश्यकता नाही, कारण ते मी स्वतःहून तुम्हाला दिलेलं होतं. आता नाच गाणं, सोनं नाणं, धन, कपडे लत्ता कशात बी मन नाही लागत माझं. आता मला ते काय नाही करायचं. माई, श्री महादेवांचं नामस्मरण पूजन सुरू करा. तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. तुम्ही माझे गुरु आहात. तुम्ही सांगाल तेव्हा सगळं ऐकन. माझी शिष्य होण्यासाठी तुम्हाला आधी भक्तीत उतरावं लागेल, आणि त्यासाठी तुम्ही शिवभक्ती करा. तुमची भक्ती एका उंचीवर पोचल्यावर स्वतः महादेव तुम्हाला मार्ग दाखवतील. तरी बी आजपासून मी कधीच भक्ती केली नाही. काय करायचं मी? सांगतो. रोज सकाळी स्नान केल्यानंतर मातीची छोटी पिंडी तयार करा. दुसऱ्या दिवशी घरातच ती पिंडी विसर्जित करून नवीन पिंडी तयार करा, आणि हे व्रत अखंड सुरू ठेवा. कल्याण होईल. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गुरुदेव, ज्या स्त्रीने यज्ञासाठी विस्तव दिला होता, तिला त्याचे पुण्य फळ देऊन आलो आहे. हेच अपेक्षित आहे. आपण चुकीच्या वाटेवर असणाऱ्याला नेहमी क्षमा केली पाहिजे आणि त्याला सन्मार्गावर आणत राहिलं पाहिजे. शेजारच्या गावात होतो. आश्रमावर हिचा चमकताना बघितल्या. समजा काम सोडून इथं आलो आहे. होय गुरुदेव, वाटेत असताना मलाही जाणवलं की हा काहीतरी संकेत आहे. मला आता अनुमती हवी आहे गुरुवर, समाधीसाठी. माझी अजून एक इच्छा आहे गुरु. जोपर्यंत हा निर्णय होत नाही, माझ्या गोरक्षला कोणी काही सांगू नका. एक मोठी घटना घडणार आहे, परंतु त्याविषयी मी आता तुम्हाला काही सांगत नाही. योग्य वेळ आली की तुम्हाला सगळ्यांना ते कळणार आहे. ही घटना शुभ आहे की अशुभ आहे एवढं तरी कळावं. अर्थातच शुभ असणार आहे चौरंगी. परमेश्वराचं नामस्मरण करा. यापेक्षा दुसरं प्रायश्चित्त काय असू शकतं? माई, श्री महादेवांचं नामस्मरण पूजन सुरू करा.
तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. माझे शिष्य होण्यासाठी तुम्हाला आधी भक्तीत उतरावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही शिवभक्ती करा. तुमची भक्ती एका उंचीवर पोचल्यावर स्वतः महादेव तुम्हाला मार्ग दाखवतील. चंद्रे चंद्रे अगं किती ओळखलं तुला? नात भेटले का? वय काय म्हणलं ते? यो महाल धनदागिने कपडे समद वाटून टाक. मला काय बी न ग. चंद्रे अगं आता हे मध्येच काय खुळ्यात बोलतीस तू? का आत्ता माझे डोळे उघडलेत. इतके दिवस डोळ्यांवर पट्टी होती. आणि मग हे नाच गाणं नाही करणार. अगं मग करणार तरी काय? शिवाची भक्ती. गुरुदेव, मला असं का वाटतं आहे की आपण माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. आजपर्यंत असं कधी झालंय का गोरक्षा? मी तुला सगळंच सांगत आलो आहे. हा, कधी लवकर तर कधी उशिरा सांगत आलो आहे, परंतु आजपर्यंत मी तुझ्यापासून काहीही लपवलं नाही. गुरुदेव, आपण कुठे एकटंच जायचं ठरवलं आहे का? मी एकटा आहे कुठे गोरक्षा? तुम्ही सगळे नाथ सदैव सोबत आहात माझ्या. सगळ्यांचं बालपण पाहिलंय, सगळ्यांना वाढताना पाहिलंय आणि सगळ्या नाथांनी आता गुरुपद प्राप्त केलं आहे. गुरुदेव, माझी आपल्याला एक प्रार्थना आहे. आपण मला कधीही अंतर देऊ नये. आपले दर्शन झाल्याशिवाय माझी सकाळ होत नाही आणि आपल्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय माझी रात्र होत नाही. मी तुझ्या सदैव सोबत असणार आहे गोरक्षा. गुरुदेव, त्याशिवाय मला काहीही नको. प्रभो, हे श्री दत्तात्रेय, मच्छिंद्र, या, तुमचीच प्रतीक्षा करत होतो. मच्छिंद्र काय म्हणतो आहे हे तुम्हाला ध्यानात आले असेलच. हे श्री दत्तात्रेय, मला तो दिवस आठवतो जेव्हा आपण मच्छिंद्रचा जन्म होण्याआधी बोललो होतो. किती काळ लोटला आहे, किती काय काय घडलं आहे. होय, मला आठवतंय आपलं सगळं त्यावेळेसचं बोलणं. प्रभो, समाधीचा जो मी निर्णय घेऊ इच्छितो त्यात माझं काही चुकत तर नाही ना? मच्छिंद्र, या निर्णयामध्ये मी किंवा दत्तात्रेय मध्ये येणार नाही. हा निर्णय सर्वस्वी
तुझा असेल. प्रभू, नाथ संप्रदायासाठी जे जे करायचं होतं ते आता करून झालं आहे. माझ्यासोबत 8 नाथ सिद्ध झाले आहेत आणि त्यातला प्रत्येक जण एक उत्तम गुरुपद भूषवू शकतो. त्यामुळे नाथ संप्रदायाची पताका चिरंतन फडकत राहील ह्याबद्दल मला कसलीही शंका नाही. तुझ्यावर जे दायित्व सोपवलं होतं ते तू पार पाडलं आहेस मच्छिंद्र. श्री महादेव, मग आता पुढे कसं ठरवूयात? मच्छिंद्रने समाधीसाठी स्थान निश्चिती करावी. समाधीची तिथी आणि वेळ ही मी सांगेन. जशी आज्ञा प्रभू.